मॅच कडे पुढच्या मॅचला आपण करूया या ठिकाणावरून सुरुवात। एका बाजूला गावदेवी धोंडा वडवली तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट वडा चपाडा। यस, पहिली दोन षटकं जी आहेत ती तुम्हाला 10 मिनिटांमध्ये फेकायची आहेत, अन्यथा फायनलाइज केलं जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये। साई स्पोर्ट वडाचा वाडा टीमने 2 मॅचेस जिंकल्यात तर गावदेवी धोंडा वडवली टीमने 1 मॅच जिंकली आहे। आत्मविश्वास दोन्ही टीमचं कुठेतरी वाढला असेल यात काही शंका नाहीये। करूया आपण नवीन मॅचला सुरुवात। आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी तिसाई चषक 2026 हे आयोजन। एमसीसी मापोली आणि पीएन बालकने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्जरा। पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत। चला मॅचला सुरुवात करा। बघा, सामना 4 षटकांचा आहे। नक्कीच मात्र क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या। चला, वडाचा वाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या। आणि नक्कीच पहिली 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये फायनलाइज केलं जाईल, याकडे देखील लक्ष असू द्या। विराज आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सलामीवीर टीम गावदेवी धोंडा वडवलीच्या बाजूने, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक फेकण्यासाठी अश्विन सज्ज होतोय। यस, टायमिंग ऑन केलं जातं या ठिकाणावरना स्टॉप वॉचचा वापर केला जाईल, कारण पहिली 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत। मॅच ऑन पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिरिक्त उचल यस म्हणावं लागेल या ठिकाणावरना, कारण अगदी उचली घेतली होती बॉलने, हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता। काय कमालीचा चेंडू होता। पहिला बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क पाहायला मिळाला नाहीये। यावेळेस मात्र समोरच्या दिशेने बॉल हवेत आहे, निघून जाईल सीमारेषा पार, मिळतील पूर्ण 6 षटकार। पहिला बॉल अतिशय सुरेख होता, बीट केला होता फलंदाजाला, आणि त्यानंतर प्रत्युत्तर फलंदाज विराजच्या बॅट मधून हा षटकार आलाय। काय कमालीचा फटका, पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटका पाहायला मिळाला। यस, अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल, यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता त्या ठिकाणी होती। सुरक्षित आहे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये, डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित
काहीतरी वेगळं चित्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं असतं. क्षेत्ररक्षण तर भरपूर चांगलं झालं होतं, थ्रो कलेक्ट करू शकला नव्हता गोलंदाज आणि त्या कारणास्तव बचावलाय त्या ठिकाणी राहुल. माफ करा विराज. यावेळेस मात्र वैयक्तिक पहिला बॉल खेळेल राहुल. षटकातील पुढचा बॉल. अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. राहुल back to the dugout. योगेश क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. शेवटच्या मोमेंट पर्यंत चांगली नजर होती बॉलवर आणि त्या कारणास्तव एक चांगला झेल पाहायला मिळाला. या वेळेस बॅट आधीच फिरवली गेली. शरीराचा वेध घेणारा चेंडू मिळेल फक्त ना फक्त सिंगल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. गावदेवी धोंडा वडवली संघाला आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज विराजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न अश्विनच्या माध्यमातून झालाय. अश्विन पुन्हा एकदा. या वेळेस देखील KDK कडक फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. षटक कंप्लीट झालंय पहिला आणि पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. 14 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात विराजच्या बॅटमधून आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल 2 फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 2 षटकार आपण पाहिले. बॉलिंग ट्रॅकवर रोहित येतोय. षटक क्रमांक 2. चला साई स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. थोडं स्पीडली केला. 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. चांगली सुरुवात गावदेवी धोंडा वडवली टीमच्या बाजूने. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतात. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला. चांगली कॉलिंग झाली होती विराजच्या माध्यमातून. अगदी सहज 2 धावा कंप्लीट झाल्या. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. बदल तुम्ही जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस वेग परिवर्तन व्हेरिएशन विविधता पाहायला मिळते. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या गोलंदाजासाठी भरपूर महत्त्वाच्या असतात. आणि नक्कीच त्या सर्व गोष्टी रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे. ऑन साईडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
धावफलक 18 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही टीम मध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणावरून पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. याआधी आपण साई स्पोर्ट्सचा विचार केला तर 2 मॅचेस जिंकल्यात आणि टीम गावदेवी धोंडा वडवलीने देखील एक मॅच जिंकली आहे. या बलेस दांडी उडवली आहे. या त्रिफलाची फलंदाज बाद. पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज आणि त्यानंतर अराउंड द लाईक त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज सौरव मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. मागच्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. वाईट सोबत धावफलक पुढे सरकलाय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. समोर आपण सौरवला पाहतोय जो नवीन फलंदाज आहे. मॅन इन ब्लॅक कॅप. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र चुकी झाली आहे. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा षटकार. अगदी अंदाज चुकला होता त्या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर पडला होता. षटकार आलाय. नशिबाच्या 6 धावा टीम धोंडा वडवलीच्या खात्यामध्ये. सौरवच्या बाटमधून तो फटका आपण पाहिला होता आणि त्यानंतर अजून एक वाईट बॉल आपण पाहतोय. MCC मापोली आणि PN पालकने दोन्ही टीमचे कॅप्टन झाला टॉससाठी. या मापोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र PN पालकने टीमचे कॅप्टन आपण देखील या. यावेळेस दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर सौरवला विचारला जाईल. रन आउटची विकेट. तालमेलची कमतरता. फलंदाज बाद. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर विवेक. मागच्या 2 मॅचेसचा विचार केला तर विवेकने भरपूर वेग दाखवलाय. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचं षटक हात आलेल. 27 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. गावदेवी धोंडा वडवली टीमला आपण पाहतोय. नवीन फलंदाज योगेश दलवी. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला यात काही शंका नाहीये. षटकातील पहिला बॉल. ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र झेल पासून दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत.
नक्कीच पहिलाच बॉल टायमिंग साधता आलं नव्हतं. वेग भरपूर आहे विवेककडे. या आधीच्या 2 मॅचेस मध्ये देखील आपण पाहिला अगदी वेगवान गोलंदाजी करत असताना विवेकला आपण पाहिलाय. जणू काही वेगावर स्वार झालाय की काय हा गोलंदाज. अगदी बॉलिंग ॲक्शन देखील भरपूर चांगला आहे. रनअप रिदम सर्व काही गोष्टी भरपूर चांगल्या आहेत विवेककडे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बॅटने फटका खेळून काढला. डीप मिड विकेटला अगदी बरोबर आमच्या समालोचक कक्षाच्या समोर बॉल स्टॉप केला गेलाय. मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल क्षेत्ररक्षकांना. कारण या ठिकाणावर या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर प्रत्येक विजय प्रत्येक टीमला अति महत्वाचा आहे. 2 धावा पुन्हा एकदा. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. कॉलिंग देखील चांगली झाली होती योगेशच्या माध्यमातून. विवेक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल हवेमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा चुकी झाली आहे. वारंवार चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये आणि 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अगदी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्यानंतर थ्रो देखील चुकीचा झाला होता. मात्र योगेश दलवीची चांगली नजर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा पळून काढल्या गेल्यात. थर्टी 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी या आधीच मी उल्लेख केला होता प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. मात्र या ठिकाणी अतिरिक्त धावा बहाल होत आहेत. धोंडा उडवली टीमच्या खात्यामध्ये. विवेक गोलंदाज तर गोलंदाजी चांगली करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आव्हान तर धाव मिळेल. की ज्यावेळेस क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत ना त्यावेळेस मात्र कुठेतरी दबाव जो आहे तो गोलंदाजावर वाढत असताना आपण पाहतोय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला कट केलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. गॅप भरपूर मोठा आहे. पाठलाग केला जातोय बॉलचा. मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट होत आहेत. योगेश दलवी त्या ठिकाणी वारंवार रनिंग बिटवीन द विकेट चांगलं दाखवत असताना आपण पाहतोय. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये आणि दुसरी धावेचं रूपांतर तिसरी धावेमध्ये करत असताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना रनिंग बिटवीन द विकेट वारंवार चांगलं पाहायला मिळतंय. तालमेल देखील दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आपण पाहतोय. धावफलक 3च्या मदतीने पुढे सरकलंय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र धावा चांगल्या बनल्यात. गावदेवी धोंडा वडवली टीमचा विचार केला तर. षटकातील पुढचा बॉल. या बॉले समोरच्या दिशेने ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला बॉल उचलला जातोय. मिळेल फक्त न फक्त सिंगल. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 मधील आणि यानंतर अजून एक षटक आहे. अर्थातच धावा चांगल्या बनल्यात. 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गावदेवी धोंडा वडवली टीम टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी. समोरच्या दिशेने बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. या वेळेस चुकी होत नाहीये. झेलच्या स्वरूपात महत्वाची विकेट. सौरव बॅक टू द डगआउट. षटकातील शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे.
अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 39 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता मात्र शेवटचं षटक. मागच्या मॅचचा हिरो वेदांत बॉलिंग ट्रॅकवर येतोय. एक षटक फेकलं होतं ज्या षटकामध्ये विकेट आणि या फलंदाजी देखील चांगली केली होती. तोच वेदांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाईल. अंतिम षटकातील पहिला बॉल. समोर योगेश दलवी. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. किरीश का सुनने का गाना. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केले फलंदाजाला. अगदी वेगवान चेंडू वेगाने बीट केले त्या ठिकाणी योगेश दलवीला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटकारानंतर कमबॅक करत असताना वेदांतचा हा निर्धाव चेंडू. अगदी योग्य टप्पा, योग्य लाईन तर लेंथ यावेळेस पाहायला मिळाली वेदांतच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. लो फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा हा प्रहार. हा फटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत आहेत गावदेवी धोंडा वडवली टीमला. एकोणपन्नास धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जी आहे ना ती देखील गाठली या ठिकाणी. कारण 49 धावा मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये देखील 49 धावा झाल्या आहेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. योगेश दलवी सामना करतोय. या बॉलेस खोलवर टप्प्याचा चेंडू. संपर्क अवत असं नाहीये. यष्टरक्षक बॉल पर्यंत पोहोचतो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट. 51. 51 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. पहिल्या 2 मॅच मध्ये जर विचार केला तर साई स्पोर्ट वडाचा पाडा टीमचं प्रदर्शन अगदी भरपूर चांगलं पाहायला मिळालं होतं. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुका होत आहेत आणि त्या चुकांचं रूपांतर धावांमध्ये झालंय. ज्याच्या वेळेस चुका झाल्या त्या वेळेस मात्र धावा ज्या आहेत त्या धोंडा वडवली टीमला मिळाल्या त्या ठिकाणी आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस बॅटची गाडा यष्टीरक्षकाच्या मागे. बॉल स्टॉप केला गेलाय. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडं भागमभाग. 3 धावा कंप्लीट झाल्यात. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. मात्र जे काही घडतंय ना ते सर्व काही गावदेवी धोंडा वडवली टीमच्या बाजूने घडतंय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 54. 54 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या गाठली त्या ठिकाणी टीम गावदेवी धोंडा वडवलीने. 55 धावांचं लक्ष उभं केलंय. या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी वळूया आपण टॉसकडे. MCC महापोली विपक्ष PN पालकने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. मी सन्माननीय मुकेश जिभोवीर आपणास विनंती करतोय आपण देखील जॉईन व्हा. आपला शुभ असते त्या ठिकाणी टॉस उडवला जाईल.
टॉस आपण या ठिकाणी करतोय, मात्र टॉस करण्याआधी स्पेशली नाणं जे बनवलं गेलंय ते आधी आपण पाहूया. गिरीशदादा पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अम्मी खालिंगकर हे पाहायला मिळतंय. मुकेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. कॉलिंग मापोली टीमचे कॅप्टन करतायत खालिंगकर असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. आपण बसून घ्या, धन्यवाद. तर नक्कीच टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊया. गुरुनाथ गजानन पाटील यांनी ते स्पॉन्सर केलंय. टीम पालकने टॉस जिंकलाय. टीम पालकनेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, टॉस के बॉस काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? पोरा जर आमची व्यवस्थित फिल्डिंगला आलेत तर करतील. नक्कीच टीम मापोलीला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40पर्यंत लोक. कसं वाटतंय खालिंगरांचं आयोजन? भारी ग्राउंड आहे, खेळायला मजा येईल. धन्यवाद. माझ्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम मापोलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस महत्त्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? हो, टॉस तर नक्की महत्त्वाचा होता, पण आम्हाला फलंदाजी पाहिजे होती आणि फलंदाजी आली. नक्कीच हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-45पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आहे आमच्या टीममध्ये सुफी आहे, ताहा आहे, इजान आहे, आरम आहे, जिल्लो आहे सगळे. आम्ही खालिंगकर सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील तगडं आयोजन, कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंड पण चांगला आहे, खेळायला मजा येईल. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय. टीम पालकनेच्या कॅप्टनने गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी मापोली टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. धन्यवाद संदेशजी वकारे सर. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 54 धाबा फलकावर लावण्यात यश आलंय. चांगली बॅटिंग राहिली आहे गावदेवी धोंडावडी टीमची. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या ओव्हरपासून जे अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच्या माध्यमानं पाहिलं तर 50पेक्षा जास्त धावा, 54 धावा धावफलकावर पहिल्या सत्रामध्ये जोडल्या गेल्या. तर मात्र 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. साई स्पोर्ट्स वडचपाड्या टीम समोर हे लक्ष असेल. लक्ष लक्षात घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. जरूर फलकावर लक्ष मोठं वाढतंय, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही लक्ष मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मेहनत, कष्ट, धाडस, जिद्द हे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावी लागते. ते सातत्य मात्र या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? या 55 धावांचं हे टोटल चेस केलं जाईल का? आपण पाहतोय सलमीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय योगेश, तर नॉन स्ट्राईक एंडला अश्विन. ही सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता राहुलला आणलं गेलंय आणि टायमर लावलं जात आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिलाच बॉल दुसऱ्या सत्रातील ऑन साईडला मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी संधी होती बॅटरला. पहिली धावफलकावर जोडण्यात यश आलंय. संघाचं खातं खुलं केलंय. वैयक्तिक खातं खुलं करत असताना बॅटरला आपण योगेशला पाहिलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव. 55 धावांचा पाठलाग, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. त्याकरिता पार्टनरशिप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ती मात्र बिल्ड करावी लागेल या दोन्ही बॅटरला. गोलंदाज राहुल ह्यावेळेस अश्विनच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाईन चांगली, लेन चांगली आणि त्याचं कारण डॉट चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर 1 धाव. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटिंग करत असताना 54 फलकावर लावल्या गेल्या आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली. यावेळेस पुढे सरसावून पावलांचा वापर. चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषा पार. यावेळेस पावलांचा वापर मिड ऑफच्या वरनं चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर निघून गेला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आणि त्याचाच फायदा अश्विन या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 5 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
राहुल गोलंदाज गोल ट्रॅकवर. ह्यावेळेस पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता, गोलंदाज बघितलं, त्यानंतर थोडस ह्यावेळेस काय घडलंय, नॉस्ट्राईक एंडला फेकी झाली आणि मात्र योगेशला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. च्या पद्धतीनं पाहिलं तर डॉट चेंडू हाताला गेला होता, नॉस्ट्राईक एंडकडे लक्ष नव्हतं बॅटरचं आणि त्यानंतर मात्र यष्टी रक्षकाने फेकी केली नॉस्ट्राईक एंडला आणि योगेश याला मात्र माघारी धाडण्यात यश आलं. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षणाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, परिस्थिती कशी आहे त्याला अनुकूल तुम्हाला खेळ करावा लागतोय. कुठेतरी चुकी घडली योगेशची आणि आपलं भुगतान करावं लागलं विकेटनं. पहिली विकेटचं पतन झालं, योगेश माघारी परतला गेलाय 5 अंकावर पहिल्या विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वेदांत. अश्विनला साथ द्यावी लागेल या बॅटरला वेदांतला. ह्या जोडीवर मदार असेल अशा पल्लवीत असतील टीमच्या. ज्या पद्धतीने या सत्रामध्ये पाहिलं तर या संघाचा खेळ राहिलाय. अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला या दोन्ही बॅटरचा आणि या धावा चेस करायच्या असतील तर मात्र ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागेल. गोलंदाज तयार, यावेळेस फुल टॉस आहे ऑन साइडला, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार, हा येतोय दमदार रुबाबदार चौकार 4. टॉस चेंडू होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून गेला होता सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावाने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 9 अंकावर धावफलक. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू टाकण्याकरिता यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळाले. एकच धावेवर समाधान म्हणावं लागले बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10-1 अशी परिस्थिती. 55 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम गावदेवी धोंडावडीच्या विरोधामध्ये. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर इथून 18 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 45. समीकरण जरूर फळकावर मोठं वाढतंय परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत ही करावीच लागेल संयमानं. त्यानंतर मात्र इथून धाडची खेळी करावी लागेल या दोन्ही बॅटरला. आक्रमण करावं लागेल येणाऱ्या गोलंदाजच्या विरोधामध्ये. ते केलं जाईल का हे मात्र बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. मात्र क्षमता आहे या दोन्ही बॅटरकडे. अनेक सामन्यामध्ये अशा परिस्थितीतून हे दोन्ही बॅटर गेले आहेत. मात्र या मॅचमध्ये गावदेवी धोंडावळच्या विरोधामध्ये कसे स्ट्रोक सिलेक्शन केले जातील हे पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता सौरभला आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये राहुलने 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. हा येतो धमाका षटकार 6. डीजे फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल करत असताना सरळ पाठवलं गेलं. ज्या पद्धतीने पाहिलं तर अक्रॉस द लाईन टायमिंग चांगलं साधलं गेलं होतं. उंची जास्त लांबी सुद्धा जास्त आणि त्याच कारण बनलं या 6 धावा. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले 16 अंकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मी अगोदर या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 टप्प्याखेरीस चौकार. देखा तो मैं हम हो गया सेकंड टाइम में लव हो गया. देखा तो मैं हम हो गया सेकंड टाइम में लव हो गया.
च्या बढतीनं धावफलक 20 या अंकावर धावफलक. गोलंदाज सौरभच्या विरोधामध्ये प्रहार केले जातात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलं. कुठली धाव या चेंडूवर मिळणार नाहीये. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा फलकावर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या ते गोलंदाजानं, परंतु मागील चेंडू डॉट राहिलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू असेल गोलंदाजाकरिता. यावेळेस ऑन साईडला सरळ चेंडूला पाठवला गेलाय. सीमारेषा पार. हा येतोय धमाका सिक्सर. कमालीची बॅटिंग करत असताना आपण अश्विनला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं अंधारात राहिलं तरी चालेल, पण स्वतःचा प्रकाश कधी हरू देऊ नका हे दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये अश्विनला पाहतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ह्या बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबरोजच्या विरोधामध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. ह्यावेळेस फुल टॉस आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. ऑन साईडला चेंडू निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल. तोपर्यंत ह्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट करत असताना ह्या बॅटरला पाहतोय. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर स्ट्रोक खेळल्यानंतर 2चा आवाज झाला आणि या 2 धावा आपण कंप्लीट करत असताना पाहिलं. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले. 28 धावा फलकावर आहेत. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत मागणा ठरलाय हा गोलंदाज. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. 1 अतिरिक्त वर्णा राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 29. 55 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा फलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम गावदेवी धोंडावळीच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय लॉंग आउट क्षेत्रामध्ये. चांगला झेल. अश्विन बाद. लगातार 3 षटकार आले तर 1500 रुपये आणि लगातार 3 चौकार आले तर 1500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. गणेश पाटील सोनू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड यांचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं जाईल. प्रोत्साहन दिलं जातं खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाटी राख्यांकडून. ज्या पद्धतीनं पाहिलं तर वडाच्या वाड्या टीमच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट त्यासाठीच जाणला जातोय. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपले 11 खेळाडू खेळत असतात, परंतु आपला पूर्ण गाव त्या 11 खेळाडूंसाठी हे प्रोत्साहन देत असतं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या 29. आता मात्र 12 मध्ये 29 झाल्यात. आता 12 मध्ये 26 कराव्या लागतील विजयाकरिता. साई स्पोर्ट्स वडाचपाड्या टीम समोर हे लक्ष असेल. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर कोणत्या गोलंदाजाला आणले जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विराजला आणले गेले. महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता अश्विन बाद झाला. एक मोठी विकेट, मोठा मासा गळाला, कारण की 27 धावा ह्या इनिंग मध्ये तो करून बाद झालाय. म्हणजे मोठी विकेट मिळाली असेल गावदेवी धोंडावली टीमसाठी. डाकुराटचा बॅटर वेदांत स्ट्राईक एंडला.
ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक उभा तिथे साईनाथ, चांगला झेल, विकेटचं पतन. अशा पद्धतीनं पाहिलं तर अश्विनच्या पाठोपाठ मात्र वेदांत सुद्धा माघारी परतला गेलाय. अशा पद्धतीनं पाहिलं तर स्ट्रोक पाहिला तर स्टिकरवर लागलाय, तिथे कुठेतरी फसला गेला बॅटर आणि चांगला झेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कंप्लीट केला गेला. बॅक टू बॅक 2 झटके. न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला विवेक. 11 चेंडू 26 असं समीकरण. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि उत्तर नव्हतं बॅटरकडे. डॉट चेंडू. चांगला चेंडू हाताला गेलाय. विराज पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा आणि आपल्या पावलामध्ये चुकी करतोय. पुण्याच एकदा गोलंदाज ट्रॅकवर. एकोणतीस धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे. 2 विकेट्स बॅक टू बॅक गेले. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र कलेक्शन चुकीचं झालं आणि त्यानंतर मात्र अजून एक धाव, म्हणजेच या चेंडूवर 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 31. 31 धावा फलकावर आहेत. पण विचार केला तर अजून 9 चेंडू आणि विजयाकरिता 24 धावेंची आवश्यकता. 9-24 असं समीकरण. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तेव्हाच मात्र तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 32 धावा फलकावर आहेत. 32 वर 3 अशी परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीतून मात्र तुम्हाला वाट काढता आली पाहिजे. ते करावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ आणि त्याचं कारण डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑफ स्टंपवर चेंडू हाताळणी केली जाते. गोलंदाज विराज पुणे एकदा ट्रॅकवर. ह्यावेळेस लाईन चुकीची. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 33 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. गोलंदाज विराज. ह्यावेळेस अलंद कार्पेट ड्रायचा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. गोलंदाज तयार. ह्यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 43. तर मात्र अंतिम षटकामध्ये धावा आवश्यक असतील त्या 6-12.
तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहरलेली होती 6 धावेची. तर मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 12चं समीकरण. मात्र ही जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल? ह्या 12 धावा डिपेंड केल्या जातील का, की मात्र आतापर्यंत जी बॅटिंग राहिली आहे साई स्फूर्त वडाळपाडा टीमच्या माध्यमातून या 12 धावा चेस होतील का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दक्ष ह्या गोलंदाजाला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला अजय यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. सिंगलच्या बढतीनं धावफलक 44. 5 चेंडू 11. ह्यावेळेस चांगला चेंडू हाताला गेलाय. मात्र एक सिंगल चौटी धाव म्हणावी लागेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 45. 4 चेंडू 10 धावींची आवश्यकता. गोलंदाज तयार. दक्षचा पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल इथे मात्र पकडला गेलाय. विकेटचं होईल इथे मात्र पतन. कुठलाही रिव्ह्यू उपलब्ध नसेल. पंचांना जर वाटला कुशल मोमेंट असेल तर मात्र ची आवश्यकता. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धाव्या कराव्या लागतील. साई स्फूर्त वडाळपाडा टीम समोर हे लक्ष असेल. मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली दक्ष या गोलंदाजानं. नौका गोलंदाज आहे परंतु जी जबाबदारी कर्णधाराने दिली ती आतापर्यंत चोख बजावली गेली मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे आता जर बॅटर समोर आता मात्र कशा पद्धतीची लाईन राहील दक्षची ते पाहण्यासारखी असेल. गोलंदाज तयार. ह्यावेळेस बॅटर सज्ज नव्हता. चला टाइम वेस्ट करू नका. चला मॅचला सुरुवात करायची. 3 चेंडू 10 असं समीकरण. गोलंदाज तयार. ह्यावेळेस ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. हा येतोय सिक्सर 6. एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तो विश्वास ठेवला आहे बॅटरने. मैदानाच्या आतमध्ये आला आणि एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण पाहिलं तर 2 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 4. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर मोठे धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मात्र या सत्रामध्ये पाहिलं तर चांगली सुरुवात त्यानंतर शेवट सुद्धा चांगला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4. ह्यावेळेस चांगला चेंडू. या अगोदर वार झाला होता मात्र पलटवार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू 4 धावा. काय सामना पाहायला मिळतोय.
च्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये 6 मध्ये 12 करायच्या होत्या. आता मात्र शेवटच्या चेंडूवर विजयाकरिता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असेल. मी दोन्ही टीमसाठी एकच म्हणेन, संकटानं भिवू नका, संकटानं संधी मानून त्यावर मात करा. 1 मध्ये 4 होतील का, की हा चेंडू मात्र निर्धाव हाताळेल गोलंदाज. यावेळेस काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय भीमरचा, म्हणजेच नो+1 अशा 2 धावा. ते मात्र गोलंदाजाने चुकी केली, भुगतान 2 धावेच करावं लागलं. तर मात्र 1 चेंडू विजयाकरिता 2 धावेंची आवश्यकता. काय सामना रंगलाय. एका क्षणाला असं वाटत होतं साई स्पोर्ट वडचपाडा टीम मॅच मध्ये, एका क्षणाला गावदेवी धोंडावडोली मॅच मध्ये. आता मात्र दोन्ही संघ मॅच मध्ये 1 चेंडू 2 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. ज्या मैदानात पराभवाची दाबून चर्चा केली जाते ना, त्या मैदानात विजयाचा गुलाल उधळूनच माघारी फिरायचं हे करावं लागेल या 2 टीमला. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 2 धावा. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये धडधड धडधड. कोणता संघ विजय होईल हे पाहण्यासारखं असेल. 1 चेंडू 2 धावा. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचा तो कोलपेल, हा 1 चेंडू चांगून जाईल. यावेळेस काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा आणि विजयी झालाय संघ साई स्पोर्ट वडचपाडा टीम. अभिनंदन. हार्ड लक टू गावदेवी धोंडावडोली. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. या मॅचचा हिरो नो डाऊट. ज्या पद्धतीने पाहिलं तर या 55 धावा चेस करायच्या होत्या. ज्या बॅटरच्या माध्यमातून